समर्थ शिवशक्ती प्रार्थना ह्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सांगणार की बघा 4 तारखेला गुरुवार आलेला आहे, दत्त जयंती आहे आणि पौर्णिमा सुद्धा आहे आणि ह्याच दिवशी अन्नपूर्णा जयंती सुद्धा आहे। तर ह्या अन्नपूर्णा जयंतीच्या दिवशी आपल्याला एक उपाय करायचा आहे, जो उपाय केल्याने आपल्या घरामध्ये धन धान्याला बरकत राहते। आपल्या घरामध्ये जे धान्य असते ते कधीच संपत नाही। हा उपाय जर आपण केला तर बघा खूप घरं असतात ज्या ठिकाणी आपण भरपूर प्रमाणात धान्य आणत असतो, पण त्याला बरकतच राहत नाही। त्यामुळे प्रत्येक स्त्रीने ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये जे अन्नपूर्णा जयंती येते 4 तारखेला म्हणजे उद्याच्या दिवशी, तर आपल्याला हा उपाय तुम्ही संध्याकाळच्या टायमाला किंवा सकाळच्या टायमाला करू शकता। त्यासाठी काय करायचं तुम्हाला सांगते। एक छोटंसं ताम्हण घ्यायचं, खाली पाट ठेवायचा, त्याच्यावर ताम्हण ठेवायचं। ताम्हणावर तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे, कुंकवाने हळदीने तुम्ही काढू शकतात। ते काढल्यानंतर जे आपली अन्नपूर्णा माता आहे, जी पार्वती माता म्हटली गेलेली आहे, अन्नाची देवता आहे, ती अन्नपूर्णा मातेचा अभिषेक करायचा। अभिषेक करताना तुम्ही ओम अन्नपूर्णाय नमः असा अभिषेक करू शकतात। अभिषेक झाल्यानंतर स्वच्छ पुसायचा, हळदी कुंकू त्या देवीला लावायचं आणि त्या ताम्हणात ठेवायची। त्या ताम्हणात ठेवल्यानंतर आपल्या घरातले जे तांदूळ आहे ते तांदूळ घ्यायचे आणि देवी म्हणजे जे अन्नपूर्णा माता आपण स्थापित केलेली आहे त्या ताम्हणात स्थापित केलेल्या जागेवर आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि हळूहळू सोडायचे आहे। वरती म्हणजे अन्नपूर्णा मातेवर सोडताना आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे। बघा हा जो मंत्र आहे, रोज आपण स्वयंपाक करताना जर आपल्या घरामध्ये नित्य नेमाने आपण बोललो तर आपल्या घरामध्ये कधीच धनधान्याला कमतरता राहत नाही। धनामध्ये बढोतरी होते, म्हणजे वाढ होते, बरकत राहते। त्यामुळे हा मंत्र तुम्हाला सांगते, हा मंत्र वरच्या साईडला येईल तशाच पद्धतीने आपल्याला बोलायचा आहे। तुम्ही 11 वेळेस, 21 वेळेस, 108 वेळेस हा मंत्र पठण करू शकतात। आता तुम्हाला मंत्र सांगते बघा। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकराचार्य वल्लभे ज्ञान वैराग्य सिद्धे भिला देही पार्वती। हा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे किंवा ओम अन्नपूर्णाय नमः हा मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे। जर तुम्हाला वरचा मंत्र म्हणता येत नसेल तर तुम्ही ओम अन्नपूर्णाय नमः असं म्हणून तांदूळ त्या देवीवर अर्पण करायचे आणि नंतर ते जे तांदूळ आहे ते उचलायचे, आपले ज्या ठिकाणी धान्य साठवलेलं आहे त्या धान्यामध्ये टाकायचे किंवा त्याचा भात वगैरे करून संपूर्ण घराने खायचा आहे आणि खीरचा नैवेद्य देवी मातेला दाखवायचा आहे। अशा पद्धतीने अन्नपूर्णा जयंती आपल्याला साजरी करायची आहे। उद्याच्या दिवशी करून बघा। अन्नपूर्णाला म्हणजे अन्नधान्याला बरकत राहते आणि घरामध्ये सुख समृद्धी नांदते। माझं चॅनल आवडत असेल लाईक करा, सबस्क्राईब करा। श्री स्वामी समर्थ।